नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण साबुदाणा वडे बनवलेले, तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आणि आतून असे छान असे सॉफ्ट झालेले आहेत। तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। बघू शकता खूप छान असे आतून सॉफ्ट झालेले। आपण दही, शेंगदाण्याचा कूट आणि त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली, खूप छान लागतात हे वडे, अप्रतिम होतात। नक्की बनवून बघा। मी हे खरं तर ब्रेकफास्टसाठी बनवले होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता तुम्ही ते बघू शकता, मी रात्रभर छान भिजवून घेतलेले साबुदाणे घेतलेले, त्याच्यानंतर ते 1-2 तास असे छान सुकवून दिले, म्हणजे त्याच्यातलं पाणी मॉइश्चर सुकवून दिलं। अगदी ड्राय पण करायचे नाही, जर जास्त ड्राय असतील तर आपला साबुदाणा वडा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता माझे थोडेसे ड्राय वाटतात, पण याच्यामध्ये थोडंसं मी थोडीशी दही वापरणार आहे, किंवा मग तुम्ही दही नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारू शकता। आता मी ते सैंधव मीठ टाकलेले, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे। नंतर तुम्ही बटाटा किसून घेऊ शकता किंवा मॅश करून घेऊ शकता। इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि तो सगळं आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे, नाहीतर आपले वडे साबुदाणे तेलामध्ये फुटू शकतात। ही काळजी आपल्याला इथं घ्यायची आहे। फक्त उपवासासाठीच हे वडे न बनवता आपण इतर वेळीही नाश्त्यासाठी, मुलांना किंवा घरातल्यांना खाण्यासाठी एक ब्रेकफास्टचा पर्याय म्हणून आपण हे वडे नक्कीच बनवू शकतो। तुम्ही बघू शकता आता इथे मी थोडेसे साबुदाणे ड्राय वाटत असल्यामुळे थोडंसं दही वापरलेलं आहे। हे सगळं साहित्य अगदी आपल्याला एकजीव करून घ्यायचे, खूप छान असं एकत्र करून घ्यायचे, त्यामुळे आपले वडे तेलामध्ये फुटणार नाहीत। आता तुम्ही बघू शकता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट वापरणार। खूप अप्रतिम टेस्ट येते, दाताखाली शेंगदाणे आले की खूप छान वाटतं, त्यामुळे आपण इथं जाडसरच शेंगदाण्याचं कूट वापरायचं, बारीक शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही। आता हे सगळं साहित्य छान असं मॅश करून घेतल्यानंतर इथे मी दाण्याचं कूट वापरणार आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला साहित्य व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। साबुदाणे अजिबात कोरडे राहिले नाही पाहिजेत, सगळे व्यवस्थित बटाट्याबरोबर असे छान असे एकजीव झाले पाहिजेत। आता तुम्ही इथे पाहू शकता आपण शेंगदाण्याचं कूट, जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे, तो देखील आपल्याला साबुदाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। हे सगळं साहित्य एकजीव झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजप्रमाणे हे गोळे बनवू शकता। त्यानंतर आपण हे छान असं गरम तेलामध्ये तळून घ्यायचे। तेल जास्त तापलेलं देखील नाही पाहिजे आणि जास्त थंड देखील नाही पाहिजे। तेल जर कोमट असेल तर तुमचे वडे तेल ॲब्झॉर्ब करतील, तेल पिऊन घेतील, आणि जास्त तापलेले असेल तर फक्त वरते तळले जातील, आतमधनंच वडे कच्चे राहतील। त्यामुळे तेल आपल्याला सर्वप्रथम छान असं तापून घ्यायचं, नंतर मीडियम हीटवर आपल्याला छान असे वडे कुरकुरीत असे मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। ही काळजी इथे घ्यायची। आता तुम्ही इथे बघू शकता आपले वडे छान असे तयार झालेले आहेत आणि मी इथे वडे तळून घेते। तुम्ही इथे पाहू शकता आपलं तेल छान तापलेलं आहे। एका वेळी ॲट अ टाईम तुम्ही 4 ते 5 वडे नक्कीच तळू शकता। जास्त तेल असेल तर नाही, कमी तेल असेल तर 2-3 वडे एका वेळेला तुम्ही तळू शकता, म्हणजे आपले वडे छान असे फुलले जातात, चांगले फुगतात, खूप छान क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात। त्यामुळे या पद्धतीने माझी रेसिपी नक्की बनवून बघा। चॅनल जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता वडे छान असे मीडियम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे, जास्त मोठी आच ठेवायची नाही। आता तुम्ही बघू शकता इथे तेल तापलेलं आहे। आता आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे, लगेच आपल्याला पलटी करायची नाही, असे सोनेरी रंगानंतर झाल्यानंतर आपण ही पलटी करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप छान असा वड्यांना कलर आलेला आहे। एक एक करून आपल्याला हे सगळे वडे छान असे टर्न करायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता खूप छान असे वडे झालेले आहेत। या पद्धतीने आपल्याला वडे सगळे तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण हे वडे काढून घेणार आहोत।